नमस्कार. संत स्वामी माझा संगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला एक कमेंट आली होती की व्यंकटेश स्तोत्राचा माझा मूळ अनुभव नेमका काय आहे, मी ते कधी वाचायला घेतलं आणि त्यामागची प्रेरणा काय होती वगैरे वगैरे. बऱ्याचदा काय होतं की जे आपले दर्शक आहेत, म्हणजे विशेषतः करिअर डेव्हलप करणारी मंडळी आहेत, म्हणजे CA, CWA, CS, CPA, CFA किंवा मग BMS किंवा मग अगदी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करणाऱ्या मुलांमध्ये याबद्दल कमालीची उत्सुकता आहे की व्यंकटेश स्तोत्र जर आम्ही वाचलं तर अभ्यासात काही फरक पडेल का. आणि माझा अनुभव हाच मी सांगतो. खरं तर काही व्हिडिओजमध्ये मी व्यंकटेश स्तोत्राच्या मागे ओझरता उल्लेख केलेला आहे की कुठल्या कारणासाठी मी वाचलं होतं ते. तर अभ्यास हे एक मूळ कारण होतं त्यावेळेस, कारण मला बाकी काही कल्पना नव्हती. आणि असं होतं ना की मन चलबिचल आपलं होत असतं त्या काळामध्ये. कायम आपल्याला वाटतं की एकदा हे झालं की हे करू का ते करू, हे शिक्षण चांगलं आहे का ते चांगलं आहे. CA करत असताना वाटतं की आपण लॉ केलं पाहिजे, लॉ करताना वाटतं की आपण मग CS केलं पाहिजे. असं सारखं मनाची अवस्था दोलायमान होत असते आणि एकंदरीतच फोकस नीट राहत नसतो. बाकीचे आपले मित्र कंपनी असतात, त्यांचा प्रभाव, त्यांचा इन्फ्लुएन्स पण आपल्यावरती खूप असतो आणि अशा काही कारणांमुळे आपली गाडी भरकटण्याचे योग जास्त असतात. त्याला जबाबदार आपणच असतो अर्थात. तर माझा व्यंकटेश स्तोत्राचा मूळ अनुभव म्हणजे असा होता की ज्या वेळेला मला CAच्या परीक्षेतले काही विषय आहेत, तर त्या विषयांमध्ये काही मॉड्यूल्स समजत नव्हते की याच्यातलं कन्सेप्ट नेमका काय आहे. आणि एकदा कन्सेप्ट कळलं की आपल्याला मग पुढचा प्रकार खूप सोपा होतो. त्यामुळे माझं एक मत असं होतं की मला आधी कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. पण ते कन्सेप्ट क्लिअर करणारी फॅकल्टी नव्हती. क्लास लावला होता, पण त्या क्लासमध्ये पण काही 100 मुलं 150 मुलं वगैरे असे होते आणि त्यांचा तो ठरलेला पॅटर्न होता, त्या पद्धतीने ते शिकवत होते. माझे बरेच प्रश्न अनुत्तरित होते. तर त्यावेळेस काय करायचा हा फार मोठा संभ्रम होता. एकदा असंच लोकल ट्रेनने जात असताना माझ्या मित्राशी बोलत होतो मी, तर समोर एक गृहस्थ बसले होते. तर ते म्हणाले की अरे, तुमचं बोलणं मी ऐकतोय, एक चांगलं प्रकार आहे, तुम्ही आता शिकताय आणि हे करताय, पण ही मनाची चंचलता जर कमी करायची असेल ना, तर मी तुला सजेस्ट करतो की तू व्यंकटेश स्तोत्र वाच. व्यंकटेश स्तोत्र त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. कुठेतरी काहीतरी ऐकलेलं होतं की व्यंकटेश स्तोत्र म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे किंवा ते नोकरी किंवा आर्थिक गणितं तुमची चांगली करण्यासाठी आहे. मग त्याचा अभ्यासाशी काय बरं संबंध असेल. पण आता त्यांनी आणायचं सांगितलं होतं, तर तो उत्साह नवीन नवीन असतो. कोणी काही सांगितलं की ताबडतोब ते करायचं, हो मी करणार, तो उत्साह असतो फार. ते किती काळ टिकेल हा एक वेगळा भाग असतो. पण ती पोथी आणली तरी तो समाधान असतं ते की अरे पोथी आणली, चला आता मी वाचणार. तर तसंच माझ्या या बाबतीमध्ये झालं आणि ती पोथी आणली. ते आणल्यानंतर साहजिकच आई मला म्हणाली की इतक्या पोथ्या आता घरात जमा केलेल्या आहेत, कुणी जे जे सांगेल ते सगळं आणतोस, ते पूर्ण कडेला ने, तर त्याच्यात काहीतरी अर्थ आहे, नाहीतर मग असं नुसतं आणण्यात आणि हे करण्यात अर्थ नाही. म्हटलं हे खूप सोपं आहे, मला सांगितलं आहे की 3च रात्री करायचं आहे आणि रात्री तसं मी जागून अभ्यास करतोच, त्यामुळे मला जागरणाचा काही प्रॉब्लेम नाही. तर मी 3 रात्रींचं अनुष्ठान करणार आहे असं मनाने ठरवलं. आणि योग असा चांगला झाला की शुक्रवारी मी ती सुरुवात केली. 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार असं ते केलं अनुष्ठान. त्यावेळेस आता पूर्ण अनभिज्ञ होतं. कधी कधी काय असतं की अज्ञानात पण खूप आनंद असतो. म्हणजे खूप चिकित्सा करणं किंवा खूप माहिती अशी लोकांकडनं घेणं, हे बघणं ते बघणं, हा प्रकार नाही केला ना, तर त्या निरागस भावनेतून सुद्धा काही गोष्टी घडतात. तसं माझ्या बाबतीत झालं. ज्या अभ्यासासाठी किंवा जे मॉड्यूल समजावेत वगैरे त्यासाठी आता हे खूप विचित्र वाटेल खरं म्हणजे की असं जर असतं तर मग क्लासेसमध्ये व्यंकटेश स्तोत्र दिले असतं सगळ्यांनाच. पण योगायोग असं झालं की ते वाचल्यानंतर ते रात्रीचं अनुष्ठान जे आहे, 3 रात्री अनुष्ठान की जे मध्यरात्री ते असं जे आहे, तुपाचा दिवा लावून आपण जे वाचन करतो, त्यातून मनाची शांतता, चित्ताची एकाग्रता होते असं मला जाणवायला लागलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच मला स्वतःला एक आतमध्ये थोडंसं शांतता वाटायला लागली
आणि मग नंतर विचार केला की ज्या गोष्टींसाठी आपण घाबरत होतो ते घाबरण्याचं काही कारण नाही आहे. शेवटी काय ही ब्रह्मविद्या नाही आहे किंवा रॉकेट सायन्स नाही आहे. बघूया आपण प्रयत्न करून. आणि असं म्हणून त्याच्यावरती मी त्या मॉड्यूल्सवरती अभ्यास करायला सुरुवात केली. योगायोगाने असं झालं की आमच्या कॉलेजमधली काही फॅकल्टी होती, तर त्यांनी पण मग असिस्ट करण्याचं त्यावेळेस सांगितलं की हे मी तुला देतो मॉड्यूल, सांगतो तुला कसं करायचं ते. संध्याकाळी 1-2 तास आपण बसलं तरीसुद्धा एका आठवड्यात तो मॉड्यूल पूर्ण होईल, असं म्हणून ते व्हायला लागलं. आणि त्यातून मला लक्षात यायला लागलं की हे खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे चित्ताची एकाग्रता, मी नेहमी म्हणतो, मागच्या पण व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की व्यंकटेश स्तोत्रातून सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होत असेल ना, तर तुमचं चित्त, तुमचं मन हे एकाग्र व्हायला खूप मदत होते. कारण तो रात्रीचा माहोलही तसाच असतो, एकदम शांतता असते, तुपाचा दिवा समोर असतो, समोर व्यंकटेशाचा एखादा फोटो किंवा मूर्ती असण्याची शक्यता कमी असते. माझ्याकडे ती नव्हती, पण एक व्यंकटेशाचा छोटासा फोटो होता आणि त्यात आपण थोडंसं पूजा केलेली असते, संकल्प केलेला असतो, त्यामुळे मनाची शक्ती आपल्या आधीच थोडीशी वाढलेली असते. वातावरण सगळं अगदी पवित्र असतं आणि अशा याच्यामध्ये जर ते वाचन केलं तर त्याचा असा पद्धतीने फायदा नक्कीच होता. तर मला अजूनही ते लक्षात आहे की त्यासाठी मग मला एक मनाची चंचलता कमी नक्कीच होते असं वाटायला लागलं. एकाग्र चित्ताने आपण जे काही करायला लागलो ना, त्याचं ग्रास्पिंग आपलं खूप चांगलं होतं. म्हणजे जे प्रोफेशनल कोर्सेस मग असे बघितलं, जे मुलं विचारतात, किंवा मग इव्हन साधं ग्रॅज्युएशन किंवा काही असू देत, कुठल्याही पद्धतीचा अभ्यास म्हटलं ना की तुम्हाला एकाग्र चित्त लागतं, कॉन्सन्ट्रेशन. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन होतं. आता आपण म्हणतो की पी हळद आणि हो गोरी, म्हणजे असं नाही होत ते की म्हणजे तुम्ही आज वाचलं की उद्यापासून ताबडतोब तो अभ्यास अगदी पूर्ण डोक्यातच जाईल तुमच्या, असं नाही. पण त्यामागे त्याची जी पार्श्वभूमी आहे किंवा अभ्यास करण्याची मानसिक तुमची तयारी आहे ती चांगली व्हायला मदत होते. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र हे त्या दृष्टीने मला खूप फलदायक ठरलं असं मी आवर्जून म्हणतो. अतिशय उत्तम अनुभव होता आणि सहज चर्चेतून ते मला स्तोत्र समोर सांगितलं होतं, तर ते आजतागायत मला त्याचा प्रभाव वाटलेला आहे. पुढे नंतर मग ज्यावेळेला हा असा अनुभव आला की आपण तसं शेअर करतो, मग ऑफिसमध्ये तुम्ही किंवा मित्रांमध्ये की अरे मला असं असं वाटलं होतं तर मी हे करून बघितलं, तुम्ही पण बघा करून, कदाचित तुम्हालाही उपयोग होईल. तर माझा एक सिनियर होता त्यावेळेस आणि मागे दुर्गा सप्तशतीचा एक व्हिडिओ केला होता, म्हणजे दुर्गा स्तोत्राचा. तर दुर्गा स्तोत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे मी. त्याला आर्थिक विवंचना खूप होत्या, म्हणजे मनासारखा जॉब मिळत नव्हता. तो प्रयत्न खूप करत होता, हुशार खूप होता, अभ्यास होता, मेहनती होता, पण काहीतरी कुठेतरी अडत होतं आणि त्याला काही जॉब मिळत नव्हता. त्यामुळे ज्या फर्ममध्ये मी ट्रेनिंग घेत होतो तिथेच तो नोकरी करत होता. पण त्याने सरांनाही सांगितलेलं होतं की मला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली की मी ते सोडणार आणि मग चांगल्या पगाराची दुसरी नोकरी बघणार. तर ज्यावेळेस तो माझ्याकडे असं सतत चिंता करायचा की काय करू कळत नाही आहे. मी दुर्गा सप्तशती तसं अजून वर्षातून एखाद वेळेस वाचतो, पण मला नोकरी सध्या गरजेची आहे कारण घरच्यांनी लग्न ठरवलेलं आहे, जबाबदारी खूप वाढली आहे, मुंबईत खर्च खूप आहेत, असं तसं. तर त्याला सहज मी बोलताना म्हणालो, जसं मला त्यांनी सांगितलं त्या काकांनी, तसंच मी त्याला म्हणालो की अरे मग तू व्यंकटेश स्तोत्र वाच. तर तो म्हणाला ते काय आहे? तर म्हटलं खूप छान आहे ते आणि 3 रात्रींचं अनुष्ठान आहे, अतिशय सोपं आहे, बाकी काही टेक्निकलिटीज करण्याची गरज नाही, फार काही त्याचा गवगवा नाही, सोहळं नाही, काही नाही, भंपकपणा काही नाही. तू शांतपणे एका आसनावरती मांडी घालून बस, आधी प्राणायाम केलास तर उत्तम आहे, ती पोथी वाच, 21 दिवस 1 वेळेस वाच किंवा मग 3 रात्री 21 वेळेस वाच, तुला नक्कीच बेनिफिट मिळेल. आता जी अवस्था माझी होती तीच त्याची पण होती. काहीतरी कोणीतरी सांगितलं आहे त्यामुळे करून बघायला हरकत नाही असं म्हणून त्याने तो प्रयोग केला आणि झालं. म्हणजे त्याला 15 दिवस, महिनाभर उलटून गेला. परिस्थितीमध्ये काही बदल नव्हता, जे चाललं आहे ते चाललेलं होतं, रुटीन आमचं चाललेलं होतं. त्याची तक्रार अधूनमधून चालूच होती जॉबसाठी आणि याच्यासाठी. एकदा असं झालं, सरांना आमच्या एका क्लायंटकडे जायचं होतं आणि मी ट्रेनिंगमध्येच होतो, त्यामुळे मला शिकायला मिळेल म्हणून सरांनी ठरवलं होतं की तू बरोबर चल. मी आणि सर जाणार होते बरोबर. पण त्यावेळेस नेमकं असं झालं की ऑफिसमध्ये दुसरं कोणीतरी येणार होतं आणि त्यांचं काम सरांनी माझ्याकडे दिलं होतं. त्यामुळे अचानक सर म्हणाले त्या दिवशी की तू एक काम कर, मी पंकजला घेऊन जातो, तू ऑफिसमध्ये थांब आणि त्यांचं जे काम आहे त्याच्याकडे तू लक्ष दे, त्याच्याकडनं पण तुला खूप शिकायला मिळेल त्या कामातून पण.
ठीक आहे म्हटलं, माझा तो ट्रेनिंगचाच काळ चाललेला होता आणि केवळ तसं म्हणून सर त्याला घेऊन गेले होते. सरांचं आतमध्ये मीटिंग झाली होती त्यांच्या क्लायंटबरोबर आणि योगायोग असं झालं की निघताना ते म्हणाले की आमच्या अकाउंट्समध्ये जागा आहे, पण तेच आम्ही शोधतोय, कोणीतरी चांगला व्यक्ती आम्हाला पाहिजे की जो प्रामाणिक आहे, हुशार आहे आणि मुख्य म्हणजे मेहनती आणि शिकण्याची तयारी असलेला असा पाहिजे. तर आम्ही तुम्हाला विचारणारच होतो, कोणी असेल तर सांगा. तर ते म्हणाले की माझ्याबरोबर एक आहे, तो माझ्याकडे काम करतोय, पण त्याला मोठी संधी पाहिजे, तर त्यामुळे तुम्ही विचारून बघा. आणि तिथल्या तिथे मग ते म्हणाले की तुमचाच रेफरन्स असेल तर मला काही विचारण्याची गरज नाही, पण एक थोडंसं इन्फॉर्मल आपण काहीतरी बोलू आणि मग बघू. त्यांनी ताबडतोब बोलावलं केबिनमध्ये आणि पंकजला काही प्रश्न विचारले. त्याची मास्टरी तर त्याची होतीच. ते खुश झाले आणि तिथल्या तिथे त्याचा जॉब पक्का झाला. सर ऑफिसमध्ये आले, ते एकदम हसत आले आणि सरांनी मला सांगितलं की देखो विलास, इसको जॉब मिल गया. आणि पगारसुद्धा जवळपास 5 अकडी होता त्या काळामध्ये, खूप चांगला होता. तर हे असं सगळ्या गोष्टी घडल्या. पण व्यंकटेश सूत्राचं म्हणून एक असं वाटतं की त्याचा प्रभाव जर मनापासून केलं तर खूप प्रमाणात होतो. आता फक्त गंमत कशी होते की ज्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतात, म्हणजे आपण ATMमध्ये जावं आणि कार्ड टाकलं की दडदड पैसे मिळावेत, तर तसं अपेक्षा असलं की मग तिथे गोंधळ होतो. आजकाल काय होतं की व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा म्हणून खूप स्वप्नरंजन केलं जातं आणि असं होईलच याची गॅरंटी दिली जाते. पण वास्तवात तसं होतंच असं नाही. झालं तर उत्तमच आहे, पण तसं होत नाही. मी माझं स्वतःचे उदाहरण सांगितलं की ते झाल्यानंतर बराच काळ जाऊ द्यावा लागतो. मुख्य म्हणजे तुम्ही मनाने एकाग्र असणं, मनाने त्या पोथीशी समरूप होणं, समरस होणं, तुमचं नामस्मरण अखंड चालत राहणं आणि त्याला जोडून तुमचं जे कर्म आहे, म्हणजे विद्यार्थी असाल तर अभ्यास किंवा तुम्ही नोकरी करणार असाल तर प्रामाणिकपणे काम, हे मात्र झालं पाहिजे. वेळ कुठली आली, योग्य वेळ आली की या गोष्टी घडतात. आता मी विचार असं करत होतो की 6 महिन्यापासून मला ते मॉड्यूल कळत नव्हते, पण नेमकी ती वेळ कशी काय आली की जिथे मी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायला, माझ्या मित्राबरोबर नेमक्या अभ्यासाच्याच गप्पा करायला आणि ते जे गृहस्थ होते ते माझ्या समोरच बसायला आणि नेमकं त्यांनी ते व्यंकटेश सूत्र सांगायला, ही वेळ कशी काय साधली गेली. हा वेळेचा महिमा असतो. म्हणून संयम ठेवणं हे खूप गरजेचं आहे. श्रद्धा आणि संयम या 2 गोष्टी असल्या तर मग व्यंकटेश स्तोत्र किंवा मग त्या पद्धतीचे जे अनुष्ठान आहेत, आवर्तन आहेत, पारायण आहेत, त्यांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. सगळ्यात आधी अपेक्षा करणं बंद करायचं. निरागसपणे अगदी ठीक आहे, तुम्ही सांगताय ना, मी विश्वास ठेवून करतो, ही पाटी कोरीत ठेवून जर आपण केलं तर खूप गोष्टी साध्य होतात. पण सध्या दुर्दैवाने असं झालेलं आहे की त्या घंटागाडीसारखी आपली अवस्था झालेली आहे आणि मग यूट्यूबवरून इतके शेकडो हजारो काही आपल्याला ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. मग ते मंडळ करा, मग ते निळे वस्त्र ठेवा, मग ते अमुक करा, तमुक करा. खूप गोष्टी, काही टेक्निकलिटीज त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात. खूप लोकांनी त्याचं वेगवेगळं खूप अति गंभीर असंपणात हे केलेलं असतं. तर ते ऐकून मग आपण नेमकं काय करावं ते काही कळत नाही. पण मी एकच म्हणतो की जो भोळा भाव असतो तो परमेश्वराला प्रिय असतो. त्यामुळे अगदी निरागसपणे काहीही तुमच्याकडे साहित्य, साधन, सामग्री असायलाच पाहिजे असं काही नाही. खूप काही सोवळं किंवा खूप कर्मठपणा तुम्ही केला म्हणजेच तुम्ही हे होतं असं नाही आहे. फक्त तुमच्या कर्मावरती लक्ष ठेवायचं. तुमचं मन हे जास्तीत जास्त परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी नामस्मरणाचा उपयोग करायचा आणि मग ही पोथी वगैरे या सगळ्या गोष्टींचा त्याचा एक उपयोग करून घ्यायचा. प्रोफेशनल कोर्सेसमध्ये पण मी असं खूप अनुभव बघितलेले आहेत की जे गणपती स्तोत्र आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं नित्यनियमाने पठण करतात, वाचन करतात, नित्यसेवा, नित्यपूजा करतात आणि मग त्यांच्या अभ्यासामध्ये जी प्रगती होते ते आपण सगळेच त्यांच्या रिझल्टच्या माध्यमातून बघत असतो. फक्त फरक असतो की कुणाला फास्ट एक अनुभव मिळतो, कुणाला थोडासा उशिरा मिळतो, पण ते वाया जात नाही एवढं खरं आहे. ते कधीच वाया जात नाही. त्यामुळे कृपया असा गैरसमजही करून घेऊ नका की 24 तासात 48 तासात लाभ होईल. मी स्पष्टपणे सांगतो असं काही होत नाही. त्याला जोडून तुमचं कर्म, तुमचं पूर्वसंचित प्रारब्ध, सध्याच्या तुमच्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या, तुमच्या मनाची अवस्था, अशा खूप काही गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे मला उगीच स्वप्नरंजन कोणाचंही करायचं नाही आहे. पण एवढं नक्की आहे की ते वाचल्यामुळे तुम्हाला एक बूस्टर डोस कसा असतो तसं होतं. तुमच्या कामामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये नक्की त्याचा उपयोग चांगला होतो.
व्यंकटेश स्तोत्राबद्दल बोलल्यानंतर मला खरंच खूप आनंद होतो आणि खूप छान वाटतं. त्यामुळे कमेंट आल्याबरोबर याच्यावरती तिथे रिप्लाय देण्यापेक्षा मी व्हिडिओ करून याचं उत्तर द्यावं असं मला वाटलं होतं. त्यामुळे कमेंट करणाऱ्या सर्वांचे परत मी एक आभार मानतो, अभिनंदन करतो त्यांचं, की त्यामुळे विषयाला खूप छानपैकी एक दिशा मिळते आणि नामस्मरणाचं महत्त्व किंवा ज्या पोथ्या मी पूर्वी वाचलेल्या होत्या त्याचं माझ्याच पद्धतीने कुठेतरी पारायण होतं. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.